संसाराचे अंगी अवघीचे व्यसने, संसाराचे अंगी अवघीचे व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषमधोनी सांडेले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजी तोंड विटाळाचे. आता ये सोहळे झाले त्रिभुवनी, विषमधोनी सांडेले. तुका म्हणी आम्हा एकांताचा वास, तुका म्हणी आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषमधोनी सांडेले. विठ्ठल 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 उठा हार घाला हार. विठ्ठल 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 देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, पवन सुत हनुमान महाराज की, रामचंद्र भगवान की, नगद नारायण महाराज की, सद्गुरु अमन भाऊ महाराज की, सद्गुरु भगवान की, बोलो रे भाई सत्य की जय. विठ्ठल 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 कुंडलिका वरदे हरी भीमश्य महाराज की जय. गुरु नारायण महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदांबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, हे दुसरे जन संततिया त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका. मनोजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानोहितमुख्यं श्रीरामदूतं, शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. श्री संत नगद नारायण महाराज, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, वैराग्यमूर्ती श्री गुरु वामन भाऊ महाराज, पूज्यादनी भीमशी महाराज, हरिभक्तपरायण पूज्यादनी मसननाथ महाराज, त्याचप्रमाणे श्री संत सकाराम बाबा, महंत
या ठिकाणी भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण नारायण महाराज राऊत यांच्या शुभ हस्ते आणि कुशल मार्गदर्शनाने चाललेला हा ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आज 5व्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प माझ्याकडे तुम्हा सर्वांच्या वतीने आमच्या केदार परिवाराच्या वतीने या ठिकाणी आजची सेवा दिली गेली. फार सुंदर अशा भगवान श्री पवनसुत हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये, तसं तर या हनुमंताला नावच पावन हनुमंती दिलं पाहिजे, पावन हनुमान, कारण हे दैवत सगळ्यांना प्रसन्न होणार आहे. पावन दरबार आहे हा. खूप सुंदर अति रमणीय ठिकाण आहे. पहिलं जुनं गाव इथे होतं नाही का. हां. आणि आता गावातील खोपटी नाही का, खोपटी गावातील हे ग्रामदैवत खूप जागृत आहे. दैवताची अनुभूती आली, काही साक्षात्कार जर झाले तर माणसाला नेहमी तिथे यावं वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा देवाकडे येत असताना सुखी समाधानी देवाने ठेवावं, संसार सुखी व्हावा, सगळं कुटुंब आनंदी राहावं, ही अपेक्षेने प्रत्येक माणूस हा देवाकडे येतो. तो देव प्रसन्न मनावरने सर्वावरती काय करतो, कृपा करतो. आणि अखंड या ग्रामदैवताची या परिसरावर इथे जेवढी परिसरातील गावं असतील, बीड जिल्ह्यातील काही गावं असतील, या देवाची निश्चित वारी केल्याने तो देव सर्वांना प्रसन्न होतो अशी आख्यायिका आहे. म्हणून एवढी माणसं इथे. देव जर प्रसन्न झाला नसता तर एवढ्या जंगलात माणसं कशाला आली असती जेवायला, नाही का. जेवण तुम्ही फार चुकीचं ठेवलंय. 7 ते 9 कीर्तन करून 9ला सगळी जेव घालायची आणि सगळी घरी हाकून द्यायची. असं करी जा. हे 8:30 ते 10:30चं कीर्तन गडी गेली खाऊन सगळी घरी झोपायला. हा, झोपायला गेले. ते मस्त झोपते ना, आपण आपला रटा सुरू करायचा. त्याच्यासाठी 7 ते 9 कीर्तन खूप चांगलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी आहे, पाण्याची टंचाई आहे, म्हणून कीर्तन हे 7 ते 9चं आमच्याकडे तीच पद्धती आहे. 11ला सगळे झोपायला मोकळे ना, जेवून खाऊन. आता आपलं कीर्तन कधी कधी 9 ते 11 असतं. 11 म्हणजे तोंड वासायचे आणि कीर्तन संपायची एकच आहे. त्याच्यासाठी कीर्तनाची पद्धत 7 ते 9 पाहिजे. आता यंदा नाही, पण पुढच्या वर्षी करा, कारण तुमच्याकडे जेवणाचा उपक्रम आहे. 7 ते 9 कीर्तन ठेवलं तर एवढे माणसं कीर्तनाला थांबतील आणि तेवढे माणसं जेवून जातील. देवाला सुद्धा आनंद वाटेल ना, भगवंताला सुद्धा आनंद वाटेल. खूप गोड पवित्र अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही महाराजांच्या उपस्थितीमध्ये गुणवान बीड जिल्ह्यातील सर्व हे गुणवान गायक मंडळ एक एका होणी बळी रे. आम्हाला जरा थोडंसं वढून घ्या बरं, कारण आम्ही बोर झालेलो आहेत. रोज कीर्तन आहे, सकाळचे कीर्तन, संध्याकाळचे कीर्तन, म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला थोडंसं भागून घ्यावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मंडपळे खूप चांगले आहेत, फक्त आवाज सोडायला कंजूसपणा करू नका, नाही का. खूप सुंदर, हो, चांगला मोकळा आवाज सोडा. हो, छान छान सिस्टीम चांगली आहे आणि परिसर बी खूप चांगला आहे. एवढंच आहे की आमचं भाग्य कीर्तनापुरतं आहे, राहायपुरतं नाही. खूप आनंद आहे. नारायणगडाचा परिसर आहे, नगद नारायणाची कृपा, भाऊबाबांची कृपा, परिसरातून ही संत महात्मे मंडळी येऊन गेली आणि पवित्र हा त्यांच्या पदस्पर्शाने हा परिसर पावन झाला. महंत आदरणीय शिवाजी महाराज, महादेव बाबा, सर्व संतांचे फोटो, छत्रपती शिवाजी महाराज, सावतोबा महाराज, अगदी सगळ्या संतांची कृपा आपल्यावरती व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर आपलं पारमार्थिक जीवन, संसारातलं जीवन आणि पारमार्थिक जीवन इतकं आनंदाने गेलं पाहिजे,
इतकं आनंदाने गेलं पाहिजे की माणूस मरतानी सुद्धा सुखी झाला पाहिजे. मरतानी माणसं दुःखात जातात. दुःख हे कायमचं तुमच्या आमच्या पदरात पडलेलं आहे. दुःख कोणाला आवडत नाही. दुःख कोणाला आवडत नाही. सुख प्रत्येकाला आवडतं, पण सुख सगळ्यालाच मिळत नाही. सुखाबद्दल जर बोलायचं जर झालं, ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत कोणालाही सुख लाभलेलं नाही आणि सुख मिळेल अशी अपेक्षाही कोणी करू नये. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे आहे हा संसार. हे दुःख बांधवडे आहे हा संसार, हे दुःख बांधवाडे आहे हा संसार. हे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार नाही कोठे. महाराजांचं प्रमाण आहे, सुखाचा विचार नाही कोठे. ठाऊकच आहे संसार दुःखाचा. भीती वाटते पण सुटत नाही. का सोडू वाटत नाही? संसार सुटत नाही का सोडू वाटत नाही? सोडू वाटत नाही म्हणून दुःख भोगावं लागतं. आमच्या संतांनी संसाराला लाथ मारली. लाथाळीला केला षड उर्मीचा मार. संसाराला लाथ मारले. संसार नको आणि नाही म्हटले नाही. आणि संसार सोडून चालत नाही. संत महात्म्याने सुद्धा संसार केला. असं माझा दावा नाही की तुम्ही संसार सोडून आमच्यासारखे संन्यासी व्हा, असं आमचंही म्हणणं नाही. संसार सोडू नका, संसाराला चिटकून राहा. पक्ष्यांगणी उतरती, पक्ष्यांगणी उतरती, पक्षी अंगणे उतरती. पक्षी अंगणे उतरती. एका गुंतो निराहाती, एका गुंतो निराहाते राहती. तसे असावे संसारी, तसे असावे संसारी. एका गुंतो निराहाती. एका गुंतो निराहाती. तसे असावे संसारी. ते असावे संसारी. खूप सुंदर प्रमाण दिलं. कारण प्रमाण बसलं तर प्रमाण देत जायचं. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतून या राहती, तसे असावे संसारी. असं राहू. संसारात राहा, पण असल्यासारखं नाही, नसल्यासारखं राहा, तर तो संसार चांगला होतो. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे.
संसारात भजन चांगलं झालं तर संसार चांगला होतो. त्याच्यासाठी भजन करणं संसारामध्ये. सोनी संसारी हे आतोनी संसारी जीव गोकारी आतोनी संसारी जीव गोकारी हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी हरी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना असोनी संसारी जिव्हा बेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात राहा पण भगवंताचं भजन कर. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजे. नुसता प्रपंच काढून चालत नाही, तर प्रपंच करता करता प्रपंच हा दुःख देतो आणि परमार्थ केल्यानंतर परमार्थ आपल्या जीवनात आनंद देत असतो. म्हणून प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात साध्य झाल्या पाहिजे, तरच संसार चांगला होत असतो. साधू संत बाईबापांनी संसारही केला आणि परमार्थही केला. तुकोबारांनी संसार आणि परमार्थ अवघ्या 42 वर्षात केला आणि मानव देह घेऊन या निजधामा गेले. आपण सारखे गुंतून राहतो त्याच्यामध्ये, सारखे गुंतून राहतो. कधीपासून गुंततो आपण? हळद लागल्यापासून. हळद लागूस तर इतका आनंद होतो, गड्याला गुदगुल्या होतात. आणि हळद लागली रे लागली की हीच हळद काय, पण कधी कधी आंबे हळदही लावून घेतो. पण समाधान तिळभर सुद्धा मिळत नाही. रात्रंदिवस प्रयत्न आहेत. प्रत्येक माणूस हा प्रयत्नशील आहे. मला दुःख होऊ नये, मला सुख मिळावं. मज लागे दुःख व्हावे आणि ऐशे कोणी भावे ना जीवे. कोणालाही दुःख आवडत नाही, पण दुःखाचं साधन सुटत नाही. दुःख आवडत नाही, दुःखाचं साधन सुटत नाही, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. सुख फक्त 2 ठिकाणी आहे. एक सुख देवाच्या चरणाजवळ आहे आणि दुसरं सुख संतांच्या सुख पायाजवळ. वाटे तिठाये सुख वाटे तिठाये सुख वाटे पाये सुख वाटे बहु पायी संताचा बहु पायी संताचा दुःख वाटे तिठाये दुःख वाटे तिठाये बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या मनवोने केला वसा मनवोने केला वसा सुख वाटे हिची ठाई. बहुपायी संतांच्या पायाजवळ सुख आहे. म्हणून त्या संताकडे न बोलविता जावं, संतांच्या चरणाशी लागावं, संतांच्या जवळ जाऊन त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान ऐकावं. कारण संतांच्या तत्वज्ञानाने माणसाची मन चांगली होतात. संतांची वाणी मानवी जीवनाचं कल्याण करते. संतांचा
वाणीचा प्रसाद आपल्या जीवनात आयुष्यभर समाधान देत असतो. गाथा, गीता आणि ज्ञानेश्वरी आपला माथा उजळून टाकते. आपल्या जीवनाचं भलं आणि कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी श्रेष्ठ ज्ञानदेवी नाममणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी उभी अनुभवावी, एकतरी उभी अनुभवावी. नाममणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाममणी ग्रंथ श्रेष्ठ एकतरी वावी अनुभवावी, एकतरी वावी अनुभवावी. गीता अलंकार दामोदर गौरी, गीता अलंकार दामोदर गौरी. ग्रंथ श्रेष्ठ आहे. संतांचे ग्रंथ आपल्या मानवी जीवनाच्या ग्रंथी जागृत करत असतात. त्याच्यासाठी संतांचे ग्रंथ आपल्या या भारतभूमीमध्ये संत, ग्रंथ आणि महंत आहे म्हणून भारत शांत आहे. तुमच्या भगवान बाबाने जीवनामध्ये त्याग केला, इंद्रियावरती विजय मिळवला. जसं बजरंगबली हनुमान आहे तसे आमचे भगवान बाबा. ज्यांचा इंद्रियावरती ताबा त्यांना म्हणावं भगवान बाबा. कोणालाही बाबा म्हणता येणार नाही. तुमच्या नारायणगड परिसरामध्ये पखाल ढाबावरती स्वतःनी बाबाच्या लिंगाचा त्याग केला. रक्त सांडले आणि तुळशी उगवल्या. हे आम्ही नाही महाराष्ट्रातली माणसं विसरणार. आमच्या संतांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. आजही आमचे संत भगवंताचे अवतार आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरी वस्तीत येत त्यास म्हणे श्री भगवान. आम्ही त्या भगवान बाबांना ऐश्वर संपन्न संत का म्हणतो? सगळे गुण, यश, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे सगळं आमच्या भगवान बाबांकडे आहे. म्हणून तर आम्ही त्यांना बाबा म्हणतो. म्हणून ही नारायणगडाची परंपरा आजही आमचा भगवानगड सांभाळतो. नारायणगड या बीड जिल्ह्यातला एक महान पीठ आहे. बीड जिल्ह्यातलं खरं तर या परिसराचा वैभव म्हणजे नारायणगड आहे. आणि या बीड जिल्ह्याचं आणि नगर जिल्ह्याचं काय कौतुक करावं तितकं थोडं आहे. नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आणि बीड जिल्ह्यामध्ये संत महंतांचा जन्म झाला. दोन्ही जिल्हे अगदी जवळच आहे. आणि म्हणून या संतांचं काय वर्णन करावं? आपली वाणी अपुरी पडते संतांचं वर्णन करता करता. संत हे श्रेष्ठ आहे, भगवंत श्रेष्ठ आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जिथे हरीचे दास जन्म घेते, जिथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जिथे हरीचे दास जन्म घेती, जिथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र कुळामध्ये संत जन्म घेतात आणि देशाला पावन करत असतात. ही भूमी पावन आहे. जेथे हरीचे दास जन्म घेते
म्हणून संत ज्या कुळात येतील ते कुळ नाही तर विश्वाचं कुळ पवित्र करत असतात. जशी गंगा उगम पावते तिथून निघते आणि संपूर्ण जगाचं पाप आणि ताप नष्ट करत असते. ज्ञानोबाची एक सुंदर उभी आहे. का फिडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हो, जशी गंगा आहे तसे संत आहे. गंगेसारखं शुद्ध अंतःकरण संतांचं आहे. या परिसरात महान महान रत्नांनी जन्म घेतला. निनगूर या गावी बंकट स्वामी सारखे संत की आम्हाला ज्यांनी परमार्थ शिकवला त्या बंकट स्वामींनी जन्म बीड जिल्ह्यातच घेतला. त्या बंकट स्वामीचे सख्खे पुतणे पूज्य आदरणीय भीमसेन महाराज. परत आता भीमसेन महाराजासारखे संत आणि भगवान बाबासारखे संत आपल्याला परत पाहायला मिळणार नाही. बाबांच्या चाली, बाबांची कीर्तनं, मी तर असं म्हणू शकेल महाराष्ट्रात भीमसेन महाराज गेल्यामुळे महाराष्ट्रातलंच कीर्तनच गेलो. हो, आजची कीर्तन आहे. हो, बाबांची गायनाची पद्धती, मृदंग वाजायची पद्धती, काय द्यावं या महाराष्ट्राने आपल्याला. मामासाहेबांच्या कीर्तनामध्ये पखवाजाचं धुमय फुटलं आणि शाई पुडी फुटली. आमच्या भीमसेन बाबांनी दांडेकर मामाची कीर्तनं तोंडाच्या बोलावरती वाजवले. हे जगाच्या इतिहासातलं उदाहरण आहे. ही क्रांती या संतांनी केलेली आहे. ऐश्वर्य संपन्न त्यांना आपण म्हणतो. नारायणगडाची परंपरा फार मोठी आहे. हो, म्हणून नारायणगड हे बीड जिल्ह्यातलं वैभव आहे. खऱ्या अर्थाने महान महान पीठ आहेत, कितीतरी देवस्थान आहेत या भागात. कितीतरी महान महान सिद्ध ऋषी महात्मे संत महंत सगळेच या भागात आहे. खऱ्या अर्थाने आपलं ते बीड जिल्ह्याचं वैभव आहे. हो, हीच आपलं धन, हीच आपली खरी संपत्ती. सरती पुरती तीच भाग्यवंते, सरती पुरती धन वित्ते तीच भाग्यवंते. संतच आपलं धन आहे. या संतांनी जर आपल्याला मार्ग दिला नसता, संतांनी जर दिशा दिली नसती, संतांनी कीर्तन सुरू केले नसते तर तुम्हा आम्हाला देव काय संत कळाला असता आणि दुपारा माणसाने माणसं तोडून खाल्ली असती. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. त्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणी ऐशी गरजेती पुराणी. त्या मार्गाने जा, वेगळ्या मार्गाने जाऊ नका. ज्या मार्गातून तुमचं भलं होईल अशा मार्गात जा. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग हे सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे. मानवी जीवनाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर या मार्गात गेलं पाहिजे, भक्ती मार्गात. भक्ती पंत बहु सोपा, सगळ्यात सोपा मार्ग आहे. ज्यांनी भक्ती केली त्यांचं नाव पुराणात आहे. हनुमंतरायासारखा भक्त, भक्ती करणारा या जगात दुसरा भेटणार नाही. जे काम राम प्रभूला जमलं नाही ते काम हनुमंतरायाने केलं. सर्वस्व सर्वज्ञ देव आहे राम प्रभू. सगळं ज्ञान आहे, सगळ्या काही गोष्टी रामाला करता येत होत्या. पण रामायणामध्ये जर हनुमान नसता तर रामायण सुद्धा नसतं. म्हणून रामायणातला हनुमान आज असा बलवान, असा बळी की ज्याचं नाव घेतलं की पापे जातात.
ज्याचं नाव घेतलं की माणसाच्या जीवनाला यश प्राप्त होतं. म्हणून रामायणात काय आमचे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, येशे थोरविला मारुती आणि बिभीषण केला लंकापती. हो. मारुतीरायाचं नाव घेतलं तर आजही यश मिळतं. मारुतीरायाचं नाव घेतलं तर संसार सुखी होतो. इतकं शक्तिशाली दैवत पवनसुत हनुमान आहे. संसारी माणसाने सकाळी सकाळी येऊन दर्शन जर केलं हनुमंतरायाचं तर शीन तर जातोच, पण संसारामध्ये उत्साह निर्माण होतो. संसार याचंच नाही नाव आहे की संसाराला घाबरून सगळेच पळून गेले. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं ते 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आलो ते नागवेची पळून गेले रे शुकाचारी भगवान. हो. आणि पवनसुत हनुमान म्हणजे सामान्य शक्ती नाही. संसारी जीवाला तारून नेणारा जर कोण ब्रह्मचारी असेल तर हनुमंतराय आहे. पण गावोगावी त्यांचे मंदिर आहे. रामाचं मंदिर जास्त का हनुमंताचे? हा का? त्याचं कारण आहे हनुमंतालाच वर देऊन टाकला रामप्रभूने, माझ्यापेक्षा तुझं श्रेष्ठत्व महत्व आहे, तुझ्यासारखा भक्ती करणारा नाही. म्हणून तर तुकोबाराय त्या हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारतात. काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा, काय भक्ताच्या वाटा, काय भक्ताच्या वाटा. मज दाव या सुभटा, मज दाव या सुभटा, काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा. मजा दावया दुबाटा, मजा दावया दुबाटा, काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा. हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारतात. आणि भक्ती करत असताना ज्ञानोबराय सांगतात, तरी झड झडूनी वहिला निग ये भक्तीचे वाटे, लाग तरी पावश्या व्यंग निज धाम माझे. भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती एक तरुण स्त्री आहे. आणि भक्ती जीवनात ज्याच्या नाही, नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज म्हणतात, भक्ती विना पशु सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. हे सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. आपल्याला सगळं कीर्तन प्रमाणात घालायचं नाही. प्रमाणाला सुद्धा कसं असावं? प्रमाण असावं. संसार करायला सुद्धा प्रमाण असावं. जेवायला सुद्धा प्रमाण असावं, नाही का? सगळ्या गोष्टीला प्रमाण असावं. समोरची एखादी व्यक्ती जर आपल्या समोर आली तर त्याला बोलायचं सुद्धा प्रमाण असावं. जपून बोलावं. जर पाय घसरला तर तो सुद्धा समोरचा भीड ठेवीत नाही. त्याच्यासाठी सगळ्या मर्यादा आहेत. मानवी जीवनाला ह्या मर्यादा पाळाव्याच लागतात. हो, तरच जीवन आहे. अनादी कालापासून तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला संसार कोण सुखी आहे बाबा? कोण संसारात सुखी आहे? आणि कोणाला समाधान मिळतंय? हो, समाधान मिळत नाही, पण मानावं लागतं. समाधान मिळत नाही पण मानावं लागतं. मानलं तर समाधान, नाहीतर समाधान कोणालाच नाही. आणि प्रेम ही गोष्ट जीवनातून निघून गेली सगळ्यांच्या. परमार्थातही प्रेम राहिलं नाही आता. हो, तुमची आमची सगळी रसिकेच आहे. चाल दिली तर बरे महाराज, नाहीतर महाराजाचा ताशाच वाजवतात लोक. हो, पफाज वाजून दिला नाही तर ठीक आहे. तारीख दिली तर बरे, नाही दिली तर सुद्धा महाराज लोक बरेचसे भांडतात.
आम्हाला भांडायची काहीच गरज नाही. हो. आमच्या संत मायबापाने आमच्यावरती अशी कृपा केली, अशी कृपा केली की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे पंढरीचे. समर्थशाली आमचा पांडुरंग परमात्मा सदैव भक्ताच्या जवळ वास करतो, वास्तव्यास असतो. तो भक्तापासून बाजूला जात नाही आणि भक्त त्याच्यापासून बाजूला जात नाही. म्हणून दोन्हीचा विचार असल्यामुळे देवाचा आणि भक्ताचा संसार चांगला होतो. लक्षात ठेवा. तुमचा आमचा बाह्य संसार आहे, गाडी घोडी बैल जोडी 2 टाबरं 1 काठी. यांना हसू आलं बघा. आता कीर्तन हसायजोगतं असलं तर आवडतं आणि कीर्तन हसायजोगतं नसले तर कोणी आणलं होतं का काल ते. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. हो, ज्ञान भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ही कीर्तन मर्यादा आहे आमच्या संतांच्या घरची. कीर्तन हे माध्यम रंगवण्याचं, हसवण्याचं, मनोरंजनाचं माध्यम नाही. कीर्तन माध्यमातून तुमचं आमचं जीवन सुखी झालं पाहिजे. त्या शब्दाने, या बोधाने आपलं जीवन पवित्र झालं पाहिजे. कीर्तन ऐकून सोडून देऊ नका. कीर्तन बिंबून घ्या आणि तसल्याच लोकांची कीर्तन ठेवीत जा, तरच तुमचं कल्याण आहे. हजारो रुपयाची उधळण करायची, वर्गणी जमा करायची, अन्नदान करायचं. हो, काय फायदा आहे. गाढवानी शेत खाल्लं पाप ना म्हणे. हो, त्याच्यासाठी कीर्तन हे मनोरंजनाची साधनं नाही. आमच्या वारकरी संप्रदायाने जी कीर्तन पद्धती सुरू केलेली आहे, भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टीची सांगड घालून कीर्तनामध्ये मानवी जीवन सुखी कसं होईल म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करणारं हे साधन म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल 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 बाह्य संसाराकडे संत लक्ष देत नाही. अंतर संसार आहे संतांचा. ज्ञानोबरायांचा संसार अंतर्लक्षणाचा आहे. म्हणून छाती ठोकपणाने तेच म्हणू शकतात, आजी संसार सुपळ झाला गे माहे, देखी येले पायू विठोबाचे किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोक अंतरात्म्यापर्यंत जाण्याची क्षमता त्यांची आहे. हो, अंतरात्मा शांत करणं. म्हणून त्या संतांनी आत्म्यालाच परमात्मा मानलेला आहे. आत्मा ही परमात्मा वस्तू आहे. हो, सर्वा घटीरामध्ये हा देई एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मे. आत्म्यात परमात्मा पाहिला, भूतात पाहिला, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. रेड्यात देव पाहिला, भूतात देव पाहिला, तुम्हा आम्हाला माणसात देव दिसाना. हे असं भरकटलेलं संसारी जीवन आहे. कोण कोणाला मानिना, कोण कोणाचा गुरु नाही, कोण कोणाचा चेला नाही. हो, ए गपारे, कोण कोणाला मानत नाही, कोण कोणाला बोलत नाही. म्हणून पिढ्यानं पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहे संसारी जीवनामध्ये. म्हणून आपल्या जीवनात आपलं जीवन अबाधित राहावं, चांगलं राहावं, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, अशी इच्छा जर जीवनात असेल तर माणसाने लोभ नावाची गोष्ट सोडली पाहिजे. लोभ, मोह, संपत्ती, संतती हीच एक प्रकारची व्यसन जडलेली आहेत माणसाला. हीच खरी व्यसन आहे. लोभापायी माणसं मरायला लागले. लोभ सुटत नाही. लोभ हा पापाचा बाप आहे. लोभ काय? पापाचा बाप म्हणजे लोभ आहे. लोभापायी, संपत्तीपायी माणसाला माणसं दिसेना.
हो, सच्च्या भावाचा खून करायला लागले लोक. जगातलं उदाहरण आहे. प्रवीण महाजनने प्रमोद महाजनचा सच्च्या भावाचा खून केला. हे कशापायी? लोभापायी, धनापायी, संपत्तीपायी माणसं मरायला लागले. आमचे संत म्हणतात, माया मोह भ्रमला खरे, म्हणताने मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे. आयुष्य जात आहे पा, उपदेश आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतशे महा, स्वहिताचा घोर वा ध्यानी रहा. श्री हरीच्या संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश. आयुष्याचा सकळांच्या पाया, माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. कीर्तनाने चित्त शुद्ध होतं. कीर्तनाने मन पवित्र होतं. कीर्तनाने गावाला दिशा मिळते. हो, कीर्तन हे साधन मानवी जीवनाला शुद्ध करतं. म्हणून तर महाराज सांगतात, संसाराची अंगी संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तन, आम्ही या कीर्तन, आम्ही या कीर्तन शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आम्ही या कीर्तने, आम्ही या कीर्तने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवने, आता हे सोहळे झाले त्रिभुवने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराने शुद्धता मिळत नाही. संसार अशुद्ध आहे. संसाराला अशुद्ध मानलेलं आहे. म्हणून जगतामध्ये संसार खोटा आहे आणि दुःख देणार आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार. या संसाराने अनेक जणांना फसवलं आणि अजूनही तो अनेक जणांना फसवतो. किती गेले आपल्यातले? आता मेला पंगा मेला बाप मसना गेला. देखत नातू पण तो एक जसा झाला. देखत देखत नातू पण तो एक जसा झाला. देखत देखत नातू, हे देखत देखत नातू पण तो एक जसा झाला. उठा 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 धागे भयाले मोरे, उठा 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 धागे भयाले मोरे. उठा उठा धागे भयाले मोठे, उठा 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 धागे भयाले मोठे. आजा मेला पंजा मेला, बाप गेला म्हसना गेला का? आणि आपल्याला सुद्धा कुठे जायचे? का स्वर्गात जायचे? वैकुंठात? बरेचसे लोक लिहितात स्वर्गवाशी, वैकुंठवाशी, नरकवाशी. कोणी पण नरकाला गेल्याशिवाय हो नाही का? वैकुंठवाशी. दारू पिणारा सुद्धा वैकुंठाला जात असेल? शक्यच नाही. वैकुंठाला आमचे संत जातात आणि वैकुंठातूनच येतात खाली. म्हणून आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जाडू संताचे मार्ग आडराणी भरला जग, उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो शिवू. म्हणून हे
हो, संत महात्मे वैकुंठातून खाली येतात. हो, उभ्या पावली येतात. हो, उभ्या पावली येऊन काम करून काम झालं की उभ्या पावली निघून जातात. 80-80, 90-90 वर्षाची म्हातारी झाली, त्यांना घर सोडू वाटत नाही अजून. हो, चौर वळायची बारी आली. हो, दिसत नाही डोळ्यांनी, चष्मा लागला, नंबर लागला तरी म्हातारं मंदिरापुढं डोळ्यात बोट घालून चष्मा वर करतं, दाहिल्यान गुल्या पाहत. हान हान हान, यालाच हाणलं पाहिजे धरून. माणसाचं मन आहे की वय गेलं पण सोय. अजून सुद्धा बरेचसे माणसं घरात 80-90च्या पुढे गेले की बिघडल्यासारखंच करतात. बळच आवरावं लागत त्यांना. म्हातारीला तर आवरतच नाही. आयुष्यभर आवरला नाही तर आता कधी आवरण बाई तुला? हा? हो, आयुष्य गेलं अनेक लोकांचं. त्यांना परमार्थच कळाला नाही. संसार काय करणार आहे? ज्याला संसार कळतो त्याला परमार्थही कळायला पाहिजे. ज्याला परमार्थ कळतो त्याला संसार सुद्धा कळायला पाहिजे. दोन्ही एका दोरीत चालले पाहिजे. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही. हो, हे दोन पक्षकार आहेत. पण जगतामध्ये ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. जग लटिक आहे, जग खोटं आहे. खोटं जगत जरी असलं तरी या जगताला सत्यत्व द्यावं लागतं. त्याच्याशिवाय जग चालत नाही. म्हणून महात्मे संत महात्मे या जगाला सत्यत्व देतात. विठ्ठल 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 पुंडलिक ज्ञानदेव पंढरीनाथ पवन सुत हनुमान की, सद्गुरु भगवान बाबा श्री गुरु वामन भाऊ महाराज की जय, नगद नारायण भगवान पूज्य गुरुवर्य महादेव महाराज की जय. बस. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपल्याला ही कीर्तन शुद्ध करण्याचं साधन संतांनी सांगितलं. त्यांनी केलं, आधी केलं आणि नंतर सांगितलं. साध्य, साधना, साधक, ध्येय, ध्याता, ध्यान आणि त्रिपुटी, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. म्हणून त्या साधू संत मायबापाने संसारात सुद्धा परमात्मा आपला केला. हो, आणि लोभ मोह संपत्ती ही सगळी झिटकारून टाकली. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधु सोय रे पिसोना, सर्व मिथ्या हे जानो, शरण निघा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, मिथ्या हे जानुना, धनदारा सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा. आपलं जीवाचं कल्याण फक्त देव करणार आहे. म्हणून संसार तोडावा आणि देव जोडावा. संत महात्म्यांनी तुकोबरायांनी अवघा प्रपंचाचा भार देवावरती सोपवून दिला. तुका म्हणे घालू तयावरी, वाहू हा संसार देवा पाय. हो,
संसाराचा सर्व भार सर्वस्व देवावरती टाकून दिलं सज्जना हो. आणि म्हणून तुकोबरायांचा संसार चांगला झाला. संसार चांगला झाला म्हणजे कसा झाला? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसारावरती भोपळा टाकला महाराजांनी. झिरो. संसार नाही तरी झिरोच आहे. अनेक जणाला झिरो करून टाकणारा तो संसार आहे. संसाराबद्दल काय बोलावं? संसार सवरती काय अनुसार आहे. सारतो तो संसार आहे. सार ते भगवंत आहे. सार तो परमात्मा आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून या शूळ पाणी जपन तसे वारंवार. हे सुद्धा रात्रंदिवस श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरे जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरे श्री राम जय राम जय जय राम. राम म्हटल्याशिवाय काम होत नाही. म्हणून हनुमंतराय सातत्याने प्रभू श्रीरामाचं ध्यान करतात, भजन करतात. आजही चालूच आहे. हो, तसं आपलंही प्रपंचामध्ये सातत्य असलं पाहिजे. तरच आपली या जीवनाची शुद्धता होईल. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन आपल्याला शुद्ध करण्याचं साधन आहे. शुद्ध करतं आपल्याला. कीर्तन शुद्ध करतं. आणि कीर्तन जी माणसं करतात ते सोहळ्यात असतात. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंड सोहळ्यामध्ये असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा नाम विटाळ बाधू देत नाही. परमात्म्याचं नाम हे विटाळ बाधू देत नाही. परमात्म्याचं नाम हे मंगल आहे. देह अमंगल आहे. अपवित्र देह आहे. पण या अपवित्र देहाला पवित्र करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामात आहे. म्हणून हा देह सोहळा होतो. सोहळा ते संत नामचिंतनाने सोहळे झाले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. हे भवाने झाले ते भवाने. आता हे भवाने झाले ते भवाने. विषम ध्वनी दांडियेले. विषम ध्वनी दांडियेले. आता हे सोहळे झाले त्रिभुवने. आता हे सोहळे झाले त्रिभुवने. विषय भवाने दांडिये. विषय भवाने दांडिये. आता हे भवाने झाले ते भवाने. आता हे भवाने झाले ते भवाने. आता हे सोहळे झाले त्रिभुवने. विषम धोवणी दांडियेले. विषम धोवणी दांडियेले. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. विषम धोवणे दांडिये. विषम धोवणे दांडिये. आता हे सोहळे झाले त्रिभुवने. या त्रिभुवनामध्ये विश्वामध्ये हे सोहळे झाले. आणि द्वैत धुवून टाकलं. विषम या शब्दाचा अर्थ द्वैत धुवून गेलं. आणि अख्खं विश्व हे या भगवत नामाने, या नामचिंतनाने, या पवित्र सोहळ्याने शुद्ध झालं. त्रिभुवन शुद्ध झालं. म्हणून या त्रिभुवनामध्ये
हरीचं नाम हे मानवी जीवनाला शुद्ध करतं. हो, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. हो, इतकं सामर्थ्य कीर्तनामध्ये आहे. म्हणून कीर्तन ही पद्धती नामदेव महाराजापासून सुरू झाली. नामदेव महाराजांनी पहिले कीर्तन केलं, परमात्मा नाचायला लावले कीर्तनामध्ये. काय ताकद आहे कीर्तनाची. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे, पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा पितांबर गळला. सावध होई देवा ऐसा, बोले कबीर भगवंताला सावध करतात. देवा तू का बेडा झालास, पितांबर गळाला तुझा. मग देव सावध झाले, पितांबराला आवरतात, सावरतात. ही ताकद आहे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. हो, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती. हो, आमचे रामदास महाराज मनसुख यांच्या कीर्तनामध्ये, मारुती महाराज दास्तापूरकर यांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. हे आमच्या महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. हो, अनेक दिग्गजांची कीर्तन ऐकायचा योग सुयोग प्राप्त झाला. दुंडा महाराज देगलूरकर, मारुती महाराज दास्तापूरकर. दुसरी गोष्ट रामदास बाबा मनसुख, हो, उत्तरेश्वरची माऊली, भीमसेन बाबांचे तर अनेक कीर्तन ऐकायचा योग प्राप्त झाला. हो, बाबांच्या कीर्तनाला गर्दी असायची. रात्री 2 वाजता आले तरी कीर्तन सुरू व्हायचं. पहाटे 4ला कीर्तन सुटायची भीमसेन बाबांची. लोक आतुरतेने वाट पाहायची. बैलगाडीचा प्रवास करून लोक यायचे. पूर्वीच्या काळात साधनं नसायची, पण कीर्तनाची गोडी मात्र प्रत्येकाला असायची. आता कीर्तनाला बळच माणसं जमावं लागतात तर सप्ताह शोभा देतो. हो, बरेच माणसं खाऊन पिऊन घरी निघून जातात. हो, पण कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन श्रवण घडलं पाहिजे. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवणाच्या मिशे बैसाबे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आपल्याला कीर्तन हे सुख देणारं साधन आहे. हो, एक शब्द जरी कीर्तनातून ऐकला, आपल्या कानावरती पडला आणि तो हृदयात जर घुसला तर अख्खं जीवन सुधारतं आपलं. बिघडलेली माणसं सुधारली. हो, इतकं कीर्तनाचं सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. द्वैत घालून टाकतं कीर्तन आणि आम्हाला शिकवतं भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भेद मावळून टाका, भेद ठेवू नका, भेदरहित जीवन जगा. कारण वारकरी संप्रदायाने भेदाला मानलं नाही. अभेदाचा काला आहे, अभेद मानला. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. हो, विश्वबंधुत्व भावनाची समतेची शिकवण आम्हाला आमच्या साधू संतांनी दिली. 18 पगार जातीचे संत एकत्र आले. एका जातीची नाही, 18 पगार जातीचे संत एकत्र आले आणि त्यांनी तुमच्या आमच्या मानवी जीवनाचा उद्धार केला. म्हणून हे विश्व त्यांच्या कृपेने तरलं. नाही तर तुमच्या आमच्यासारखे कोरोनात इथून मागच निघून गेले असते. ताकद आहे. हो, हा, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्त पुष्कळ प्रमाण आहे. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी प्रल्हाद्याशी चोखा मेळा वांका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर. भेदभाव मावळून टाकला. कोण कोणत्या जातीचं आहे. वा वा वा, प्रमाण राईट बसलं बाबांचं. खूप सुंदर आहे. यारे यारे लहान थोर नारी नर
अथवा दुराचारी दृष्ट चांडाळ तेही उद्धरिले. तर कीर्तनामध्ये विठ्ठल 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 शब्द हा उच्चारला जातो नेहमी, कारण विठ्ठल शब्द मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र सुद्धा तारक मंत्र आहे. विठ्ठल मंत्र, विठ्ठल तंत्र, विठ्ठल टाळ, विठ्ठल भेद, विठ्ठल नाद, हे शब्द किती सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ. हे मंत्र पापाचं निर्मूलन करतात, पाप ठेवत नाही. विठ्ठल नाम, राम कृष्ण नाम, हरी नाम, केशव वासुदेव हरी नाम, माधव हरी नाम, जेवढे जेवढे भगवंताचे नाव आहेत तेवढे कीर्तनात आपल्याला उद्धरून येतात. म्हणून ही साधनं सांगितलेली आहे. साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही, ध्येय प्राप्ती नाही, हो आत्मदृष्टी नाही. कीर्तन श्रवणाने फायदेच होतात, वाईट कोणाचं कीर्तन करत नाही. आत्मलाभ कीर्तनाने, अध्यात्मलाभ कीर्तनाने आणि मोक्ष लाभ कीर्तनाने. म्हणून कीर्तनात हे तिन्ही लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायचे असेल तर आपण कीर्तन श्रवण केले पाहिजे. महात्म्यांची सेवा आहे, त्यांची कीर्तन त्यांच्या मुखातला प्रसाद आहे. तुका म्हणे शेष शेवीन वचन न मोडी. संतांचं उचिष्ट हे आपल्या जीवनात आपल्याला खायला मिळतं. हे पक्वान्न आहेत, ब्रह्मरसाची पक्वान्ने आहेत. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मपिडा वरदा, जयपिडा वरदा, पत्ते नाम विठोबाचे, पत्ते नाम विठोबाचे. जयपिडा वरदा, जयपिडा वरदा, पत्ते नाम विठोबाचे, पत्ते नाम विठोबाचे. अनेक वाचेन शेवी पथ्य नाम विठोबाचे. विठ्ठलाचं नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणून कीर्तन खरं हेच आहे, नामचिंतन कीर्तन आहे. कीर्तनात दुसरं देवाच्या नामाशिवाय दुसरा उच्चार केला जात नाही. आणि जे दुसरं कीर्तन असतं त्याला कीर्तन म्हणायचं नाही. हो, आता बरेचसे लोक म्हणतात काय कीर्तन झालं हो? असं कीर्तन झालं, असं कीर्तन झालं की तमाशाची सुद्धा आठवण आली. म्हणजे जेवढं केलं तेवढं तिथं नेऊन घातलं. तमाशातली साधनं म्हणजे तमोगुणाची साधनं आहे. बघा आमचा प्रख्वाज हा मृदंग विठ्ठल विठ्ठल बोल बोलतो. कातडं कशाचं आहे त्याला? कशाचं कातड आहे? धूम कशाचं आहे? म्हशीच्या कातडच. बकऱ्याचं असतं तर फुटून गेलं असतं. हो, बकऱ्याला आई कळत नाही तर विठ्ठल कळायचं काय? बकरा तो बकराच शेवटी. हो, हे सगळं म्हशीचं आहे. कातड सुद्धा, धूम सुद्धा, पुडी सुद्धा बांधणी म्हशीची आहे. म्हशीने केलेले पखवाजावरती उपकार आहे बर का. दुसरं कातड दम धरलं नसतं, म्हैस इतकी दम धरते घरात सुद्धा. हो, शांत असते. पण एखाद्या बार जर ती वाफळली आवरता आवरत नाही महाराज. बळच आईसाहेब 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 करावं लागतं त्यांना. हो, एका बाईच्या अंगात आलं. बाई कोणालाच आवराना. आम्ही सुरू केलं कीर्तनामध्ये, हसत या देव खेळत या,
लिंब नारळ झेलीत या देव जी सुटला महाराज. देव काय कमी नव्हता. हो. देव तिकडून सुटल्याबरोबर भलं कपाळाला कुकू भलं मोठं लावलेलं आहे. हो. दुसरी बाई उठली की तिनं झिंज्या मोकळ्या केल्या आणि तिसरी बाई उठली तिनं कमराला पदर खोसला आणि देव आमच्याकडे निघाला हसतच. हो. आहा 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 करत 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 देव आमच्याकडे आला. आम्ही सुरू केलं. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन बहिणी लागा देव कर कैवारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. माझ्या खंडोबाची वारी. खंडोबाची वारी. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. देव धावत सुटला. पण योगायोग असा झाला त्या डोलाचे पैसे आलेले होते देवाच्या पिशवीत आणि योगाकडे पिशवी खाली सटकली. देव एवढा अंगात फास्ट आला. झिंज्या मोकळ्या करून देव उड्या मारतो तरी देव म्हणतो खालची पिशवी घ्या आणि कमराला खोस. आहा 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 आहा. इतकं ज्ञान जर ह्या देवाला भेटत असेल तर आपल्यासारख्याने आरत्या घालायला का बसू नये देवाच्या पुढे. रात्रीचा दिवस करून टाळाचं पीठ केलं आम्ही. आमचे मनके मनके ढिले झाले प्रवास करता करता वाड्या तोड्याला खेड्या पाड्याला. रात्रंदिवस त्याच्या नामाचा टाव भेटतो. विठू तुम आमच्या जीवनात आम्हाला एकदा तरी भेट द्यायची होती. पण विठू आम्हाला माहित आहे की जिथे आम्ही तुझं चिंतन करू तिथे तू नक्कीच आहेस. जेवढे माणसं कीर्तनाला बसतात एवढे जरी पाहायला मिळाले तर जग हे आम्हा अवघे ब्रह्म झाले. सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्रशी संताची अनुभूती आहे. तुमच्या आमच्यासारखी माणसं भेटली तर तुमच्या आमच्यातच खरा ईश्वर आहे. माणसाला माणसाने ओळखावं आणि माणसातला देव पाहावा हाच खरा एक धर्म आहे. हे नांदलं पाहिजे जीवनामध्ये. एकत्रीकरण सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित एवढी माणसं येतात. सगळी मन कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार जुळवीत असतात. कीर्तन हे साधन महान आहे, पवित्र आहे, उद्धाराचं साधन आहे. म्हणून आता हे सोहळे झाले. त्रिभुवने विषम धुवने सांडी येले. म्हणून हे संत महात्मे ब्रह्मामध्ये वास्तव्य करतात, ब्रह्म होतात आणि ते आता जेवढे संत तेवढे ब्रह्म झाले. तुकिता तुळनेशी ब्रह्म म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू. तुका आणि विष्णू वेगळा नाही. भानुदासाचे कुळी विष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष संत आमचे विष्णूचे अवतार आहे. आजही आमच्या संतांच्या निमित्ताने आम्हाला संत खऱ्या अर्थाने साक्ष आहेत, कसे आहेत हे आम्हाला आजही पाहायला मिळतं. अजूनही देहूमध्ये तुकोबराय सदैव वैकुंठाला जातात. त्या दिवशी नांदुकीचं झाड आजही हलतं. आजही आम्हाला ती प्रचिती संतांची आहे. म्हणून अजूनही आमचे तुकाराम महाराज जिवंत आहेत, गाथा रूपाने गेलेली नाही. अजूनही नाथ महाराजांच्या घरी पंचमीच्या दिवशी पांडुरंग कावडीने पाणी भरतो. ती साक्ष आजही गेली नाही. आजही नाथाचं रांजण भरल्याशिवाय षष्ठी भरत नाही. जगातलं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, आमच्या आळंदीमध्ये महाविष्णूच्या रूपाने आजही ज्ञानोबा अखंड
प्रभूच्या नामाचा श्रीरामाचा जप करतात. समाधीत बसलेले आहे. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. समाधी बैठला निर्वाणी बाबा बाळ समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. समाधी बैठला निर्वाणी बाबा बाळ कथा कीर्तन करे तू बाबा बाळ छंदो. कीर्तनाचा बाळ बाळ छंद बाबा बाळ छंद. 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 725 अधिक वर्ष लुटली. किती आहे हे वर्ष? 24. नाही माऊलीचं वर्ष 725 होऊन गेली असते. आजही ती समाधी भजन करते, डोलते. आम्हाला आमच्या हैबत बाबांनी भजन करताना साक्षी देऊन सांगितलं की हैबत बाबांच्या भजनामध्ये पायात चाळ बांधून घुंगराचे, एका हातामध्ये विणा घेऊन आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन हैबत बाबा समाधीच्या समोर माऊलीचं भजन करतात आणि तेच ज्ञानोबरायांची समाधी डोलते. हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. साक्ष आहे. आमच्या भगवान बाबांनी सुद्धा पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचवली. ज्ञानेश्वरीच काय, भगवान बाबा योगात निष्णात होते, योग निष्णात होते. सगळे योग साध्य भगवान बाबा करायचे. पाण्यावरती बसायचे भगवान बाबा आणि ज्ञानेश्वरी वाचायचे. म्हणून त्यांच्या आरतीतच लिहिलेलं आहे, बैसोनी पाण्यावरी बाबांनी वाचविली ज्ञानेश्वरी. भगवान बाबा ज्ञानेश्वरी वाचतात. आजही ती ज्ञानेश्वरी फल देते आपल्याला. मला वाटतं कीर्तनातून ऐकलं असेल तुम्ही, अनेक कीर्तनातून. म्हणून हे सर्व साधन आपल्या जीवनाचा उद्धार करत असतात, आपल्याला ब्रह्मप्राप्ती करून देत असतात. पण ही संत मंडळी ब्रह्मात रमली. ब्रह्मात वास त्यांनी केला. ब्रह्मपुरे वाचा करणे अखंड. ब्रह्मपुरे वाचा करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. नद्याची तोंड विठ्ठलाचे. नद्याची तोंड विठ्ठल. ते आता हे तोवाळे झाले त्रिभुवने. आता हे तोवाळे झाले त्रिभुवने. न देखे तोंड विठ्ठलाचे. न देखे तोंड विठ्ठलाचे. आता सोहळे झाले त्रिभुवन. आता सोहळे झाले त्रिभुवन. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मामध्ये राहून ब्रह्म झाले ते संत. ब्रह्मपुरात त्यांनी वास केला आणि ब्रह्म आपलंच करून घेतल्यामुळे ते ब्रह्म विटाळ होऊ देत नाही. नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळी जाणीवेच्या म्हणते संत. ब्रह्म तत्वामध्ये विलीन झाले, ब्रह्म झाले स्वतः. साक्षात पांडुरंग परमात्मा झाले ते संत. ही साक्ष आहे म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचा विटाळ बाधत नाही. कारण आपल्याला विटाळ आहे, शरीर विटाळाचे, आपल्याला विटाळ आहे. आणि तुकोबारा सांगतात, ज्यांच्या अंतकरणात खऱ्या अर्थाने काम क्रोधाचा विटाळ आहे, म्हणून तुका म्हणे विटाळाशी देवापाशी
नसावी. अशा प्रकारे काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इथे काम नाही तेथे क्रोधचे कैसान मग कैचे भांडण रे. त्यांचं अंतकरण स्वच्छ आणि पारदर्शक असतं. अंतकरणामध्ये मल विक्षेपाने आवरण त्रिदोष नष्ट करत असतात आणि त्यांच्या अंतकरणामध्ये सारखं ब्रह्म असतं. ब्रह्म सोडून ते दुसरं काही पाहत नाही. म्हणून अभंगच आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार. झाला सुफल व्यापार. जाण्या येण्याची येरझार ते चुकवित असतात. म्हणून आम्हा जन्म मरण हे एक प्रकारचं विटाळचं साधन आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाच्या पाठीमागे लागले ते अनिवार्य आहे. म्हणून जन्माचा विटाळ मृत्यूचं सूतक आहे. म्हणून आम्हा जन्म नाही आणि मरणही नाही. त्याची कुठल्याही प्रकारची आम्हाला भीती वाटत नाही. म्हणून आम्ही कुठे राहतो? एकांतवासामध्ये राहतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. 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 ब्रह्मी ब्रह्मरसा देव दादान. ब्रह्मी ब्रह्मरसा देव दादान. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. ब्रह्मा ब्रह्मी रसा देव दादा. ब्रह्मा ब्रह्मी रसा देव दादा. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. विश्वमधुवनिता विश्वमधुवनि सांडियले सांडियले. विश्वमधुवनि सांडियले. विश्वमधुवनि सांडियले सांडियले. आवे जमाधवने दानियले दानियले दानियले. विश्वमधुवनि सांडियले. विश्वमधुवनि सांडियले सांडियले. विश्वमधुवनि सांडियले. विश्वमधुवनि सांडियले. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. आता येतो वाले झाले त्रिभुवनी. बारखुमाये बारखुमा विठोबारखुमाये बारकुमाई. बारखुमाये ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज.
आमचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता ये सोहळे झाले त्रिभुवनी विषमधोनी सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विठाळाचे. नाही त्या विठाळ अखंड सोहळी हे आपलं. आता ये सोहळे झाले त्रिभुवनी विषमधोनी सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. आता ये सोहळे झाले त्रिभुवनी विषमधोनी सांडिले. खूप सुंदर टाळकरी मंडळी आहे. सर्वची सर्व